मुंबईपासून नवी मुंबईला जोडणारा शिवडी न्हावाशेवा अटल सेतूचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते पार पडल्यानंतर राज्य सरकारचा दुसरा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असणाऱ्या कोस्टल रोडचं लोकार्पण कधीपर्यंत होतं याची उत्सुकता सगळ्या मुंबईकरांना लागलेली आहे आणि याच महिन्याच्या अखेरपर्यंत कोस्टल रोड हा वाहतुकीसाठी खुला होईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेले होते आणि याच कोस्टल रोडचं टॉप अँगलच्या माध्यमातून विहंगम दृश्य आपण पाहणार आहोत। वरळीपासून मरीन ड्राईव्हपर्यंतचा हा कोस्टल रोड जो आहे तो या महिन्याच्या अखेरपर्यंत वाहतुकीसाठी खुला केला जाईल। त्याचं काम हे पूर्णपणे झालेलं आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं होतं आणि आता आपण पाहतोय वरळी परिसरातल्या कोस्टल रोडचं हे विहंगम दृश्य जे आहे ते टॉप अँगलच्या माध्यमातून पाहतोय। वरळीतला हा हाजी अली जवळचा परिसर आहे जिथे कोस्टल रोडचं कामकाज हे पूर्ण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि वरळीपासून मरीन ड्राईव्हपर्यंत कोस्टल रोडचं काम हे पूर्ण झाल्यामुळं वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे। या कोस्टल रोडचं उद्घाटन कोणाच्या हस्ते होतं हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र या कोस्टल रोडचं जे कामकाज झालेलं आहे ते कामकाज पाहता मुंबईसाठी किंवा महाराष्ट्रासाठी जे दोन महत्त्वाचे महामार्ग मानले जात होते त्यामध्ये एक होता अटल सेतू जो मुंबईपासून नवी मुंबईपर्यंत समुद्रातून 22 किलोमीटरचा महामार्ग जो आहे तो देशातला सगळ्यात मोठा महामार्ग बनवण्यात आलेला होता आणि त्यानंतर मुंबईच्या दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं तर मुंबईतली वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी या कोस्टल रोडचा फायदा हा मुंबईकरांना मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे। पुढच्या टप्प्यामध्ये आपण पाहतोय की वरळीतला जो हाजी अली जवळचा परिसर आहे तिथे हा कोस्टल रोडचा एक पॉइंट आहे जो मरीन ड्राईव्हच्या दिशेनं उघडकीस येतो आणि तिथलं सुद्धा कामकाज जे आहे ते पूर्णपणे तयार झालेलं आहे। कोस्टल रोड हा राज्य सरकारसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प राहिलेला आहे आणि मागच्या काही वर्षांपासून या कोस्टल रोडचं कामकाज जे आहे ते सुरू आहे। पहिला टप्पा वरळी ते मरीन ड्राईव्ह असा हा असणार आहे आणि तोच वाहतुकीसाठी पहिल्यांदा खुला केला जाईल। मात्र वरळीतल्या हाजी अली परिसरातलं जे कोस्टल रोडचं कामकाज आपण पाहतोय की अत्यंत विहंगम असे हे दृश्य जे आहे ते प्रत्येक मुंबईकराच्या डोळ्यात आता सध्या भरतंय आणि वाहतुकीसाठी खुला केल्यानंतर वरळी परिसरातली वाहतूक कोंडी ही पूर्णपणे सुटणार आहे आणि त्यामुळे मरीन ड्राईव्हपर्यंतचा जो काही प्रवास आहे तो सुद्धा अत्यंत सुखकर असं होणार आहे। त्यामुळे सगळ्या मुंबईकरांना कोस्टल रोड कधीपर्यंत वाहतुकीसाठी खुला होतो याची उत्सुकता लागून राहिलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते की जानेवारीच्या अखेरपर्यंत या कोस्टल रोड वाहतुकीसाठी खुला केला जाईल आणि त्यामुळे अटल सेतूचं टार्गेट राज्य सरकारचं पूर्ण झाल्यानंतर आता कोस्टल रोड कधीपर्यंत वाहतुकीसाठी खुला होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र वरळीपासून पहिला टप्पा जो मरीन ड्राईव्हपर्यंतचा आहे तो वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर टाऊनच्या दिशेने जाणारी जी वाहतूक आहे जिथे मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता किंवा आताही करावा लागतोय कोस्टल रोड वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर ती वाहतूक कोंडी जी आहे ती मात्र सुटणार आहे आणि त्यामुळे मुंबईकरांच्या दृष्टिकोनातून या कोस्टल रोडचा एक वेगळ्या प्रकारचं महत्त्व मुंबईकरांना आहे आणि त्यामुळे तो कधीपर्यंत खुला होतो हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईक सोबत कृष्णा सोनारवडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।